गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणपूर व परिसरात वाढत्या महिला अत्याचार, छेडछाड, लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांचा वाढता वापर तसेच इतर गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसेच इतर पक्षांच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नारायण पाटील, शहर प्रमुख हेमंत चौधरी, युवासेना शहर अधिकारी ॲडव्होकेट नीरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, मनसेचे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, अंकुश राजपूत, गणपत घुगे, आजम शेख आदी विरोधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कल्याण पूर्व भागात अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून देणं, नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करणे, बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, महिला सुरक्षेसाठी विशेष गस्त पथके वाढवणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भातील विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कल्याणपूर्व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचं जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी सांगितलंय। महिला मुलींवर अत्याचार करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी तसेच कल्याण पूर्वेत पोलीस बळ वाढवण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली आहे। तर कल्याण पूर्वेतील सर्व पोलीस चौक्या या बंद असून या बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरू करा आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केली आहे। त्याचे सगळेच पक्ष एकवटले म्हणजे सत्ताधारी नाही, हे आम्ही सगळे जे विरोधात आहोत ना, विरोधी पक्ष हेच आहोत। कारण आपल्याला तुमच्या माध्यमातून आम्हाला न्यूज मिळतात की आज ह्या ठिकाणी बलात्कार झाला, उद्या त्या ठिकाणी बलात्कार झाला, की असं का घडतंय की यांच्यावर अंकुश नाही का सत्ताधाऱ्यांचा। पण आज आम्ही सर्व पक्षीय मिळून जे विरोधात आहोत त्यांनी झेंडे साहेबांची बैठक घेतली। झेंडे साहेबांना संपूर्ण कल्याण पूर्व पश्चिम परिसरामध्ये काय होतंय हे सगळं डिटेल्स दिलेलं आहे आम्ही। त्याच्यानंतर झेंडे साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा कल्याण पूर्वेला चौक्या बंद आहेत, त्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या। मग आमच्या कपिलने असं सांगितलं की चौकीच्या बाहेर दारू प्यायला बसतात, पण हे दुर्दैव आहे। त्याच्यानंतर कॅमेरे नाही आहेत। पण मी आपल्या माध्यमातून ह्या नाराधामाला सांगू इच्छितो, जर असं परत करण्याचा प्रयत्न केला तर हे जे आम्ही सगळे पक्ष मिळून त्यांचं लिंग छाटून धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज अतुल झेंडे साहेबांची विशेषतः कल्याण पूर्वला झालेले जे नराधमांनी केलेले अत्याचार असतील त्या संदर्भात व कल्याण पूर्वच्या ज्या काही समस्या होत्या, जशा पोलीस चौक्या बंद आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे आणि पोलिसांचा वचक हा कल्याण पूर्वला दिसत नाही। साहेबांचं काम, झेंडे साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे, पण कल्याण पूर्वला जे काही आपल्याला कारणं दिली जातात की संख्याबळ कमी आहे आणि मग पोलीस चौक्या ज्या बंद आहेत ते संख्याबळामुळे आहेत, तर त्यांना आम्ही तीच विनंती केली की लवकरात लवकर हे ॲक्शन तुम्ही घ्या की त्या पोलीस चौक्या जरी चालू केल्या आणि शांतता कमिटीची जी बैठक आहे ती 1.5-2 महिन्यात व्हायला पाहिजे, कारण त्यामुळे नागरिकांचा ना पोलिसांचा सुसंवाद साधला जाईल। हे जे काही सरकार आहे ते फक्त खासदार फोडाफोडी किंवा आमदार फोडाफोडी, नगरसेवक फोडाफोडीमध्ये आणि या सरकारच्या संदर्भात जो काही नागरिकांमध्ये रोष आहे, जी काही गुन्हेगारी वाढली तिथे बिलकुल लक्ष नाही। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे पण त्यांचा वचक या पोलिसांना नाही आहे। आज सर्वसामान्य नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेऊन जातात तरी एखाद्या नेत्याचा फोन आल्याशिवाय कंप्लेंट घेतली जात नाही। त्या सर्व गोष्टी आम्ही DCP साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात लवकरच उपाययोजना करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे।
मागणी आहे की महिलाच्या ह्याच्यामध्ये ज्या मुलींवर अत्याचार झाला, ज्या महिलांवर अत्याचार होतो, हे फार चुकीचं आहे. आमचं म्हणणं आहे की तो कुठलाही समाज असो, हिंदू असो, मुस्लिम असो, काही असो, यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये शेवटची जी शिक्षा आहे 20 वर्षाची आणि शेवटी मृत्यूदंड हे त्यांना द्यायला पाहिजे. आमचं दुसरं असं म्हणणं होतं की आजच्या तारखेला झपाट्याने कल्याण डोंबिवली शहरामध्ये लोकसंख्या वाढत आहे. 4 विधानसभा आहेत आमच्याकडे. त्याप्रमाणे जर बघितलं तर इथं नवीन पोलीस स्टेशन कल्याण पूर्वेत तयार करायला पाहिजे, ही आमची मागणी होती. पोलीस चौक्या वाढवायला पाहिजेत. पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस बळ, पोलीस शिपाई, कॉन्स्टेबल हे सगळे वाढवायला पाहिजेत. हे आमच्या सगळ्यांची त्या महाविकास आघाडीतर्फे जे विरोधी पक्ष हे सगळे डिमांड होती. आणि कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये जसं आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये पोलीस आणि नागरिक हा संवाद हा कुठेही दिसायला मिळत नाहीये, तर आम्ही निवेदन केलंय की आपण एक तो सुसंवाद चालू करायला पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांपर्यंत तुमचं काय म्हणणं आहे आणि लोकांचं काय म्हणणं आहे हे कळेल आणि त्यातनं सगळं निवारा निघेल. यांचं तर जे केलेलं आहे ते तर एकदम तो नीचपणा आहे. अशा लोकांना जर BNSचा कायदा बघितला 63, 64, 62 मध्ये, तर ह्याच्यामध्ये त्यांना 20 वर्षाची जी शिक्षा आहे ती 20 वर्षाची शिक्षा देऊन त्यांना मृत्यूदंड म्हणजे आजीवन कारावास द्यायला पाहिजे त्यांना. दरम्यान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तसेच पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून संबंधित मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.